मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आज मी थोडीशी ज्वारी भिजत टाकणार आहे. एक किलोच असं बहुतेक. त्याच्या पापड्या बनवा म्हणलं. ते तिळाच्या पापड्या मला खूप खावं वाटायला. मी तिळाच्या ॲक्च्युली कुरड्या करत असते, पण ह्यावेळेस आता पोटामुळं नाही जमणार म्हणून मग मी काय केलं, आणि कुरड्याची भांडी पण भरपूर पडते ना, त्याच्यामुळं मी इथं करायला दिल्या 600 रुपयाच्या 5 किलो असं आहे. म्हणजे मेहनत फक्त त्यांची, गहू वगैरे माझे असं. तर चला ज्वारीच्या कसं भिजू घालते तुम्हाला दाखव. 3 दिवस भिजत टाकणार आहे मी ती ज्वारी, आणि मग त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि भिजून घालताना रव्याच्या पण छान होत्या. 3 दिवस मस्त फर्मेंटेड करत ठेवला ना रवा, त्याच्या पण पापड्या छान होतात, किंवा कुरड्या पण त्याच्या छान होत्या तिळाच्या. पण म्हटलं जाऊ द्या आता, माझ्याकडे म्हणजे ज्वारी आहे ना, आणि ज्वारी थोडी चांगली रव्यापेक्षा, हेल्दी थोडी, म्हणून म्हटलं ज्वारीचंच हे करते, दाखवते तुम्हाला. थोडे थोडे आयटम करून करावं म्हटलं आता उन्हाळ्यासाठी, म्हणजे ह्या दिवसात खायला चांगली लागते. मोदक पाहिला का? हा केवढा मोदक आहे. वरून पण असं हे होतं त्याला बरोबर प्रॉपर. हां, बाबाने आणून दिला आरूला. केवढा मोठा मोदक आहे. मला असं वाटलं खोबऱ्याचं आहे की काय, पण नाही, ते आपलं गाठी असते ना ते येते. चलो, भांडे वगैरे घासून झाले बाबा माझे. आता फक्त धुणं बाकी आरूची आंघोळ वगैरे सगळं झालं. बघा एवढी डाळ घेतली आहे, भरपूर अशी ही पावशर तरी असनच ना. काय मोजून नाही घेतली, अंदाजीच घेतली, पण 2 भाज्या होऊन जाईन याच्यात. आणि ही एवढी 1 किलोच्या प्रमाणात असं मोजली तर ही ज्वारी. चला आता याच्यात पाणी टाकून ठेवते. दोन्ही पण थोडं 1 घंट्याने भिजन. डाळीचं करते ना आपल्याला आजची आज, पण याला थोडं 2-3 दिवस वेळ द्यावा लागणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पूर्ण प्रोसेस दाखवून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. छान आपले तांदळाच्या पापडासारखं पापड्या टेस्टी पण लागत्या ज्वारीच्या. पाणी टाकलं की लुंगसवर आलेत हे. त्याला एक काढून घेते मी, आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पापड्या बघण्यासाठी. आणि काल कामावून आल्या मला सांगत होते, आमच्या मावस नणंद आहे, तर त्यांचा म्हणे जवळजवळ 20 क्विंटल गहू झाला असता. तर ते गहू काढणारे जे मशनीवाले राहते ना, ते ड्रिंक केलेले होते म्हणे. तर त्यांनी ती कोणची चाळणी राहते ती चाळणीच नाही लावली त्या मशनीला. तर ते गहू जसा निघला तसा वावरातच पडत गेला. आणि सकाळी अर्धी गोणी घेऊन आले म्हणे, इतकाच गहू निघला तुमचा. ते बाबा म्हणे काही जोक करून राहिले काय म्हणे आमच्या संग. 20 क्विंटल गहू होतं म्हणे त्या वावरात. मग त्यांनी जाऊन पाहिलं, अरे म्हणे. मग आता त्यांना 17 क्विंटलचे का काय पैसे भरून देणारे वाटतं पा. म्हणजे असं हलगर्जीपणामुळं असं नुकसान होतं. आता यांना वाटलं हाय मशीन चालू आहे, पण नसन गेले, किंवा ते मशनीवालीचा पण किती निष्काळजीपणा म्हणा बघा ना. दारूच्या नादात पूर्ण गहू वावरात कसे वेचणार ते आता. ते काही शक्यच नाही वेचणं. आणि इंस्टाग्रामवर पण मी एक रील पाहिली, असं वाळलेले गहू असते. ह्यावेळेस खूप होतं, गावाजवळ कोणीच बिडी वगैरे पिऊ नका, किंवा जाळाच्या वस्तू अशा ही करू नका गहू निघेपर्यंत तरी. कारण एका मी पाहिलं मस्त आग लागलेली होती, म्हणजे भरपूर अशी. आणि गव्हाचं कसं असतं, असं सनकाड्यासारखं असतं, ते एकदा आग लागली ती विजत नाही. पण मला वाटतं व्हिडिओ बनवण्यापेक्षा आहे ना, असा इतका असा गॅप केला असता ना, तर तेवढं थोडं गहू वाचला असता. म्हणजे अलीकडचा इकडं तिकडं पळण्यापेक्षा म्हणजे थोडं असं हे केलं असतं, तर आहे की नाही. ह्यावेळेस आता गहू निसवलेले बऱ्याच जणांचे, काळजी घ्या. कोणी आग काढी किंवा असं काही पेटू नका, कारण तोंडाजवळ हात घास आलेला चालला जातो शेतकऱ्यांचा असं केल्याने तुमच्या एका याच्या. ओ मग थांबा, आरू आली, पैसे दे ना. का छान लागते आरू पैसे तू ना, का छान लागते. टोमॅटो चिप्स हिला सकाळी सकाळी मी इडली करून दिली, सगळं दिलं, चिप्स दिले, तरी तिला दुकानातलं पाहिजे. तिला खायला काय काय दिलं तर दाखवते.
तरी तिला दुकानातलं पाहिजे. म्हणजे घरी जे ते नाही खायचं आणि दुकानातलं खायचं अशी आयडिया येते. इटल्या खायला मागती ना, म्हणून ती उठायच्या आधीच इडली लावल्या होत्या मी 3-4 आणि इडल्या बनवल्या तिला. याच्यात फिके चिप्स आहे, इथं केळी आहे, इथं फिकी पपडी आहे, किती सगळे आरूला खायला. तरी आरूला दुकानातले टोमॅटो चीज पाहिजे. फटका देऊ का? नाही देते ना. आणि ड्रेस घातला तर मला म्हणती माझ्या राल्याच्या काकूने आणला का हा ड्रेस? माझ्या राल्याच्या काकूने आणला का? कोणी आणला आरू ड्रेस? कोणी आणला ड्रेस? म्हणजे आरूची पण नाव झाली. आमचे फक्त कपडेच धुवायचे राहिले आता. आरू कोणी आणला ड्रेस तुला? कोणी आणला सांग बरं? रानू आत्याने आणला. मग कोणी आणला मग? हा ती राल्याच्या काकूने आणला माझ्या. मग कोणी आणला ग? कोणी आणला? वड्यासाठी काय काय तयारी करून ठेवली तुम्हाला दाखवते. 9-10 वाजता मी डाळ भिजत टाकली होती ना, ती डाळ पण आता छान भिजली आहे. आणि ते बघा ही वाळलेली मेथी, जिरे, आपलं लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली. मिक्सरला नाही लावणार, फक्त मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला लावणार आणि ही मेथी पण नाही मिक्सरला लावणार, ही वरून टाकणार. कसुरी मेथी पण टाकतं कोणी. आणि ही वाळलेली मेथी माझ्याकडं आज ॲक्च्युली ताजी घेतलेली पण आहे मी, कोणी ताजी पण टाकतं. आता आहे तर ही छान लागते, ही टाकणार आहे मी. तर एवढं मिक्सीमधून काढून घेते, मग दाखवते तुम्हाला. मीठ टाकून घेतलं, तुम्हाला मीठ दाखवलं नव्हतं. ह्याची पाटी आहे माझ्याकडं लाकडाची, त्याच्यावर टाकून घेते आणि मग प्राचीजवळ देईन, उन्हात नेऊन ठेवून देईन. मग ती कसं बी 2-3 भाज्या होईन त्यात. सध्या भाजीचाच लई मोठा प्रश्न पडलेला आहे. बरं छान बनवते. बरं तुला मी देईन खायला. थोडी असते धरता आलं पाहिजे ना कधी कधी. झालं आमचं टाकून आता. थोडंसंच उरलं. बघते आता याच्यावर टाकायचं का दुसरीकडे टाकायचं, त्याच्याकडे मावलं याच्यावर. चला आमची छोटीशी आज वडा बनवण्याची हे तुम्हाला पद्धत कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि दुसरं काय करण्याच्या आधी सुरुवातीलाच आपण वडा करतो ना, त्याच्यामुळं मी आधी वडा केला आणि मग आता उन्हाळ्या पदार्थाला सुरुवात करायची. केले जे पण केले ते पण, म्हणजे आज लग्न पण असलं तर आधी वडा आधी करते ना, शुभ मानलं जातं. त्याच्यामुळं आधी मी वडा केला थोडासा काता आणि मग दुसरं काही करायचं असलं तर. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.